हा व्हिडिओ काही लोकांना अनकम्फर्टेबल वाटू शकतो, पण जर तुम्ही बिझनेस चालवत असाल ना तर हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. आजकालचे इंडियन बिझनेसेस ना रिसेशनमुळे नाही, कॉम्पिटिशनमुळे नाही, तर एआय मुळे बंद होणार. एआय काय तुमचं दुकान बंद नाही करणार आहे अचानक, पण तो हळूहळू तुमच्या बिझनेसला एकदम इरेलेव्हंट करून टाकणार. आणि एक दिवस कस्टमर येणं थांबेल अचानक, ते पण विदाउट एनी वॉर्निंग. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एआय कसं सायलेंटली गेम चेंज करतोय आणि कसं तुम्ही फेल होण्यापासून वाचू शकता. हाय हॅलो नमस्कार गाईज, तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. इंडियामध्ये एआय बद्दल एक खूप मोठा मिथ आहे, तो म्हणजे एआय फक्त मोठ्या मोठ्या टेक कंपनीजसाठी आहे किंवा टेक IT सेक्टरमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी किंवा ज्यांना कोडिंग येतं ना त्या लोकांसाठी आहे. आणि यामुळेच इंडियन बिझनेस ओनर काय म्हणतात की आपला बिझनेस तर ट्रेडिशनल आहे आणि आपला बिझनेस रिलेशनशिप पे चलता है, आणि इथेच होते त्यांची सगळ्यात मोठी चुकी. एआय स्टॉक प्रेडिक्ट करतो, पण तुम्ही मात्र अंदाजानेच माल भरता. एआय फॉलोअप करता आणि तुम्ही विसरता. एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचा कस्टमर कंप्लेन नाही करणार आहे, तो तुमच्याशी भांडायला सुद्धा नाही येणार आहे, तो फक्त सायलेंटली निघून जाईल. एआय बिझनेसला एका दिवसात संपत नाही, तो हळूहळू डिस्ट्रॉय करतो. कस्टमरला अपेक्षित असतात इन्स्टंट रिप्लाय आणि तुम्ही रिप्लाय करता 5-6 तासानंतर. तुमचे कॉम्पिटिटर्स ऍड यूज करून बिझनेस एक्सपांड करता आणि तुम्ही मात्र अजूनही वर्ड ऑफ माउथ आणि तुमच्या ट्रेडिशनल बिझनेस एथिक्स वरतीच डिपेंड करता. बिझनेस जास्त रिस्क मध्ये काय आहे, तर चला करूया यावरती डिरेक्ट आणि हार्ट टू हार्ट कॉन्व्हर्सेशन आणि खरं बोलूया. पहिलं रिझन आहे कम्फर्ट झोन. इंडियामध्ये आपण असं गृहीत धरून चालतो ना की जे 20 वर्ष चाललंय तेच पुढे चालेल, आणि हीच आपली खूप मोठी चुकी ठरते. दुसरं रिझन आहे इगो. खूप साऱ्या बिझनेस ओनर्सना असं वाटतं की मी तर एवढी 25 वर्ष बिझनेस केलाय, मी एआय कडून का शिकू किंवा मी दुसऱ्यांचे सल्ले ऐकून एआय का यूज करू. ही आपली दुसरी सर्वात मोठी चूक. आणि तिसरी चूक काय माहितीये का, आपला लेट अडॉप्शन. आपण कुठलीही गोष्ट तोपर्यंत एक्सेप्ट नाही करत जोपर्यंत आपलं नुकसान नाही होत. सर्वात मोठा प्रश्न आहे या कॉम्पिटिशन मध्ये सर्वाइव्ह कोण आणि कसं करणार. तर लक्षात ठेवा, जे लोक एआय आणि ह्युमन ब्रेनचा कॉम्बो यूज करतील ना त्यांचाच बिझनेस एकदम स्पीड मध्ये आणि फास्ट चालेल. एआय तुमच्या बिझनेस मध्ये स्पीड आणि अॅक्युरन्सी आणतो आणि ह्युमन तुमच्या बिझनेसेस मध्ये ट्रस्ट डेव्हलप करतात. आणि लक्षात ठेवा, हा कॉम्बो अनबीटेबल आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट माहितीये का, आपलं इंडियन बिझनेसेस मेमरीवर चालतात, डेटावर नाही. लीड्स किती आले, कन्व्हर्जन किती झालं, लीड ड्रॉप कुठे झाला, कधी झाला, ह्याच्यावरती कोणाकडेही काहीच उत्तर नसतं. तुम्हाला माहितीये का, जेव्हा व्हॅल्यूज ड्रॉप होतात ना तेव्हा प्राइस कमी करून प्राइस करावं लागतं. जे बिझनेसेस एआय यूज करतात आणि ज्यांना स्टोरी टेलिंग आणि कॉन्टेंटची पॉवर माहिती आहे ना, ते लोक कधीच त्यांचे प्राइस कमी नाही करत, ते त्यांचे व्हॅल्यूज वाढवतात. आणि त्यामुळेच ना मोठे मोठे ब्रँड्स कितीही प्राइस वाढली ना तरी सुद्धा त्यांचा बिझनेस खूप चांगला चालतो, कारण दे डिपेंड ऑन द कॉन्टेंट अँड व्हॅल्यू, नॉट ऑन द प्राइसिंग सिस्टम. आजही खूप साऱ्या बिझनेस ओनर्सला वाटतं की मार्केटिंग म्हणजे खर्च. इंडियामध्ये आज सुद्धा ना मार्केटिंगला एक एक्सपेन्स म्हणूनच बघितलं जातं, एक इन्व्हेस्टमेंट म्हणून मार्केटिंगकडे बघितलं जात नाही. तुम्ही एकदा तरी एआय ड्रिव्हन मार्केटिंग एजन्सीसोबत काम केलं ना तर तुम्हाला कळेल तुमचा ROI, तुमचे कन्व्हर्जन्स, तुमचे लीड सगळं किती चांगल्या प्रकारे ट्रॅक होतं, तुमचा कॉन्टेंट गेम किती लेव्हलअप झालाय आणि त्यामुळे तुमच्या बिझनेसला किती फायदा होतोय. तर तुम्ही नक्की विचार करा, मार्केटिंगकडे एक्सपेन्स म्हणून नाही, तुमची सगळ्यात मोठी आणि इम्पॉर्टंट इन्व्हेस्टमेंट म्हणून बघा. तुम्हाला माहितीये का, हे सगळं लोक अडॉप्ट का नाही करत, त्याचं सगळ्यात मोठं रिझन आहे फिअर ऑफ लर्निंग, फिअर ऑफ टेक्नॉलॉजी आणि फिअर ऑफ लुकिंग स्टुपिड. हे लक्षात ठेवा, मार्केट डझंट केअर अबाउट व्हॉट यू आर डुईंग, दे जस्ट केअर अबाउट द रिझल्ट्स यू आर गेटिंग. तुम्ही जर हा विचार करत केला की मला लोक जज करतील किंवा मग मी हे टाकलं तर माझ्या बिझनेसबद्दल काय बोललं जाईल, किंवा माझं ट्रेडिशनल एक वे सोडून जर मी वेगळ्या पद्धतीने बिझनेस केला तर लोक काय म्हणतील, माझे कस्टमर्स रिटेन राहतात का, ह्या सगळ्याचा विचार करू नका. जग पुढे चाललंय आणि तुम्हाला तुमच्या बिझनेसला सुद्धा या पुढे जाणाऱ्या जगासोबत जर पुढे जायचं असेल ना तर टेक्नॉलॉजी आणि एआय ह्या गोष्टीला तुम्हाला अडॉप्ट करावंच लागेल, आणि तरच तुमचा बिझनेस टिकू शकतो. थँक्यू सो मच गाईज, तुम्ही हा व्हिडिओ एंडपर्यंत बघितला आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुमची इच्छा असेल ना की आपण अजून अशाच नवीन नवीन टॉपिकवर बोलूया, तर आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करून तुमचं मत सांगायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या फ्रेंड्ससोबत शेअर करा जे बिझनेस ओनर्स आहेत. थँक्यू सो मच.